त्यांनी केलेल्या लोकसभेला विधानसभेला केलेल्या गद्दारीचं त्यांना मंत्रिपद न देणं हे त्यांचं चांगलं फळ आहे. कोण विचारतं ब्लॅकमेल करायला? ते स्वतःला ब्लॅकमेल करून घेतात. कोणी त्यांचं महत्व नाही, त्यांना कोणी महत्व देत नाही. आमचे दादासाहेब आहेत ना, आमचे गुलाबराव पाटील आहे, काही गरज नाही. ते सिनियर आहेत, त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करू. नांदगाव विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील प्रत्येकाचं लक्ष असलेला मतदारसंघ, त्यामुळे आता या मतदारसंघात भुजबळ आणि कांदे यांची लढत सुरुवातीपासून पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणी बाजी मारली ती सुहास कांदे यांनी. आपल्यासोबत सुहास कांदे पुन्हा एकदा चर्चेत आले, कारण त्यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ टार्गेट केले. काय छगन भुजबळ तुम्ही कायम टार्गेट करता? कायम नाही करत. ते जे चुकीचं वागतात त्याच्यामुळे मी बोलतोय, राजकीय बोलतोय. मला असं वाटतं की त्यांनी केलेल्या लोकसभेला विधानसभेला केलेल्या गद्दारीचं त्यांना मंत्रिपद न देणं हे त्यांचं चांगलं फळ आहे. तुम्ही या संदर्भात पुरावे भाजप श्रेष्ठीकडे सर्वांना दिले मी पुरावे. भाजपला दिले, अजितदादाला दिले, शिंदे साहेबांना दिले, सर्वांना दिले. ते पक्षश्रेष्ठींना ब्लॅकमेल करताय मंत्रिपदासाठी, काय वाटतं त्यांना तुम्हाला? कोण विचारतं ब्लॅकमेल करायला? ते स्वतःला ब्लॅकमेल करून घेतात. कोणी त्यांचं महत्व नाही, त्यांना कोणी महत्व देत नाही. मग ते आता दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात, काय वाटतं तुम्हाला पर्याय? त्यांना मला आव्हान आहे तुमच्या माध्यमातून, त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन दाखवावं. पण सुहास कांदे काल काय दिलेलं गेलं असं म्हटलं, काय तुम्ही पक्षश्रेष्ठींना भेटायला गेले होते मी का? आभार मानायला गेलो. काय नेमकं आभार कोणाचे म्हणजे कशाबद्दल आभार मानले? आभार मानले पक्षश्रेष्ठीचे का नाही दिलं म्हणून. बरं, आता हे झालं एका बदला, पण सुहास अण्णा कांदेंना देखील मंत्रिपद द्यायला पाहिजे. मला नको. आमचे दादासाहेब आहेत ना, आमचे गुलाबराव पाटील आहे, काही गरज नाही. ते सिनियर आहेत, त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करू. पण सुहास कांदेंनी देखील त्यांचा पुतण्या तुमच्यावर उभा केला होता, त्यावेळेस देखील त्यांनी म्हणजे पक्ष गद्दारीच ना, त्या गद्दारीच फळ मिळालं असं मी या ठिकाणी सांगतो. नांदगाव मधली जनता खुश आहे या संदर्भामध्ये, कारण तुम्हाला बहुमत. जिल्हा खुश आहे, जिल्हा. तुम्ही भयमुक्त त्यांनी जी टॅगलाईन दिली होती त्याच्या विरोधात जाऊन लोकांनी तुम्हाला मतदान दिलं. थँक्यू. ओके, धन्यवाद. निश्चितच भयमुक्त जो लढा ज्या पद्धतीने भुजबळांकडे देण्यात आला त्याला कुठेतरी फाटा देत सुहास कांदे यांनी प्रचंड मताधिक्याने निवडून आले आणि पुन्हा एकदा भुजबळांविरुद्ध त्यांनी विरोधाचा हत्यार उभारलाय. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, नागपूर.